तर आता तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ कशाचा होता? तुम्ही दरवेळेस जत्रेमध्ये जाता, जत्रेमध्ये मोदका गोवा नावाचा एक खेळ असतो. त्यामध्ये काय होते, एक विहिरीसारखा वॉल बनवलेली असते आणि त्याच्यावर गाड्या फिरत असतात. ओके, तुम्ही सर्वांनी हा खेळ बघितलेला आहे, नाहीतर मी आता तुम्हाला व्हिडिओ दाखवला. ठीक आहे, तर यालाच काय म्हणतो आपण? मोदका कुवा किंवा काय म्हणतात, वॉल ऑफ डेथ किंवा वेल ऑफ डेथ. ठीक आहे, तर हाच आपला आजचा ऍप्लिकेशन सेकंड आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा. सेकंड ऍप्लिकेशन आहे वॉल ऑफ डेथ किंवा वेल ऑफ डेथ. आता हा खेळ आपल्या फिजिक्स मध्ये का बरं आला? ऑब्विसली ह्या खेळामध्ये जे काही आहे ते सगळं फिजिक्सच आहे. जेव्हा गाडी, आता समजा ही व्हेकल आहे आणि ही तुमची पूर्ण वॉल ऑफ डेथ किंवा वेल ऑफ डेथ आहे ही पूर्ण. ठीक आहे, हा मोदका गोवा आहे हा सगळा आणि हे त्याचं सेंटर आहे. ठीक आहे, ही त्याची रेडियस आहे, व्हॉटएव्हर इट मे बी, जी काही असेल ती. त्यानंतर ही आपली गाडी येते, ही गाडी अशी राऊंड राऊंड फिरणार आहे. ओके, तर इथे जर का गाडी आहे तर ही गाडी का बरं फिरते त्या वॉल ऑफ डेथ वर? तर त्याच्या मागे काहीतरी फिजिक्स आहे. ते फिजिक्स म्हणजे काय किंवा त्याच्या मागे काय फिजिक्स आहे ते आज आपण या लेक्चर मध्ये शिकणार आहोत. हा आपला सेकंड पॉइंट आहे ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा. ओके, त्याचं नाव आहे वॉल ऑफ डेथ. ठीक आहे, तर आता तुम्ही ही फिगर बघा. ही फिगर कशाची आहे? वॉल ऑफ डेथची फिगर आहे. त्यामध्ये काय दाखवलेलं आहे? सेंटर आहे त्या वॉल ऑफ डेथचा आणि ही तुमची व्हेकल आहे. आता जर का तुमची व्हेकल आहे तर मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं तसंच या लेक्चर मध्ये या व्हेकल वर काहीतरी फोर्स अप्लाय होतील, बरोबर आहे? आता ते फोर्स कोणते कोणते आपण ते बघूया. आपण डेरिव्हेशनला सुरुवात करूया. डेरिव्हेशन आणि डायग्राम आपण सोबत सोबत समजून घेऊ. तर काय लिहिता येईल डेरिव्हेशन मध्ये? सगळ्यात पहिले बाय ऑब्झर्विंग above figure the force acting on vehicle is, या व्हेकलवर कोणते कोणते फोर्स ऍक्टिंग होतात ते आता आपल्याला बघायचं. कोणते कोणते होतात दिसतात तिथं आपल्याला? mg. mg म्हणजे काय असतं? वेट असतं व्हेकलचं. वेट mg. ओके, कोणत्या डायरेक्शनला अप्लाय होतंय ते मी तुम्हाला सांगितलं मागच्या लेक्चर मध्ये की कोणतंही वेट हे अर्थच्या डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे अर्थच्या डायरेक्शनलाच अप्लाय होत असतं. कोणताही वेट घ्या, माझं वेट घ्या, हे अर्थला अप्लाय होणार म्हणजे माझं वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला अप्लाय होणार आहे. ही गाडी जरी आडवी फिरत असेल, तुम्ही आता बघितलं, तुम्ही इमॅजिन करू शकता की गाडी कशी फिरते. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला, तर व्हिडिओ मध्ये जरी गाडी आडवी जरी फिरत असेल, ठीक आहे, तर तिचं वेट जे आहे ते खाली डाऊन होणार. आता जर का गाडीचा पाय जर का या वॉलला जर का लागलेला आहे, समजा गाडीची जर का चाक त्या वॉलला जर का अटॅच आहे, तर याचा वेट इकडे नाही जाणार, याचा वेट खालीच आहे. काहीही असो, वेट हे खालीच अप्लाय होणार. ओके, तर त्या गाडीचा वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला अप्लाय होईल. म्हणजेच काय? वेट mg कोणत्या डायरेक्शनला आहे? व्हर्टिकली डाऊनवर्ड येते. ओके, व्हर्टिकली डाऊनवर्ड. आता सेकंड काय आपला होणार आहे? दुसरी गोष्ट काय आपल्याला काय दिसतंय तुम्हाला? एफएस दिसतोय. हे mgच्या अपोजिट साइडला एफएस दिसतोय, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? फोर्स ऑफ फ्रिक्शन. फोर्स ऑफ फ्रिक्शन एफएस म्हणजेच काय? स्टॅटिक फोर्स. कसा आपला होणार आहे तो स्टॅटिक फोर्स? व्हर्टिकली अपवर्ड, व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. ओके, आता हा जो स्टॅटिक फोर्स आहे हा कशामधला फोर्स आहे नेमका? व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन अँड अप्लाय कशामध्ये अप्लाय होतं? अप्लाय बिटवीन व्हील्स व्हील्स ऑफ व्हेइकल अँड आणि कशामध्ये?
वॉल ऑफ डेथ. ही डेथ म्हणजे ही विहीर जी आहे, हे विहीर वॉल ऑफ वेल. ठीक आहे, वॉल ऑफ वेल ही जी विहीर आहे, ह्या विहिरीची जी भिंत आहे, या भिंत आणि गाडीची चाक या दोन मध्ये तो फोर्स अप्लाय होतोय. बरोबर आहे. आता तिसरी कंडिशन काय आहे, या नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन ह्या फोर्स मध्ये वरच्या डायरेक्शनला अप्लाय नाही होणार. नॉर्मल रिएक्शन ह्या डायरेक्शनला अप्लाय होते. का बरं ह्या डायरेक्शनला अप्लाय होईल? कारण गाडी आडवी फिरते ना तुमची. तुम्ही गाडी बघितली कशी फिरते? गाडी सरळ फिरते का? नाही. जर गाडी सरळ फिरत असते तर नॉर्मल रिएक्शन अपवर्ड अप्लाय झाली असते, पण गाडी आडवी फिरते म्हणजे नॉर्मल रिएक्शन इकडे अप्लाय होणार आहे. ठीक आहे, मी त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ दाखवला की तुम्ही चांगली इमॅजिन करू शकाल. नॉर्मल रिएक्शन कशी अप्लाय होते ती? हॉरिझॉन्टल डायरेक्शनला अप्लाय होते ती. बरोबर आहे. हॉरिझॉन्टल डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर, सेंटर. ओके, आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. ठीक आहे, आता याच्यानंतर काय? तुम्हाला ह्या कंडिशनवरून काय लिहिता येईल की mg आणि fs हे इक्वल आहे. ऑब्विसली हे जर का इक्वल नसेल तर गाडी तुमची खाली पडेल. ठीक आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि mg म्हणजे वेट त्या व्हेइकलचं जर का इक्वल नसेल तर गाडी ऑब्विसली खाली पडेल, ती फिरणार नाही. हेच त्याच्या मागचं फिजिक्स आहे. कळतंय तुम्हाला? फिजिक्स याच्या मागचं काय आहे की जर का फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि जर का गाडीचं जर का वेट जर का इक्वल नसेल तर गाडी ऑब्विसली अनबॅलन्स होईल. गाडी बॅलन्स का होते? कारण फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि mg हे काय हे इक्वल आहे एकमेकांच्या, त्याच्यामुळे ती गाडी त्याच्यावर बॅलन्स आहे आणि ती गाडी त्याच्यावर सर्क्युलर मोशन मध्ये परफॉर्म करते. ठीक आहे, तर ह्या कंडिशनवरून काय लक्षात येईल आपल्याला? द वे काय कसं लिहिता येईल? द वे ऑफ व्हेइकल and static friction is equal here. ठीक आहे, the weight of vehicle and static friction is equal म्हणजे आपल्याला कसं लिहिता येईल? Fs is equal to mg, याला आपण इक्वेशन 1 लिहू. Fs is equal to mg, याला आपण इक्वेशन 1 नाव देऊ. ओके, आता इथपर्यंत आलं लक्षात. आता याच्या पुढे आता हे n बद्दल आपण काहीतरी लिहावंच लागेल. जर का n बद्दल जर का काहीतरी लिहायचं, आता मला एक सांगा, जर का n जर का या सेंटरच्या डायरेक्शनला अप्लाय होत असेल, ओके, तर त्याला अपोजिट सुद्धा काहीतरी अप्लाय होत असेल. बरोबर आहे ना? जर का mg जर का खाली जर का वेट अप्लाय व्हायला लागलं तर त्याला अपोजिटला काय व्हावं लागलं? स्टॅटिक फ्रिक्शन अप्लाय व्हावं लागलं. जर का वेट जर का नॉर्मल रिएक्शन जर का इकडे आहे या डायरेक्शनला आहे तर ह्या डायरेक्शनला सुद्धा काहीतरी असेलच. बरोबर आहे. आणि आपण बघितलं की सर्कलच्या बाहेर जर का फोर्स अप्लाय होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल फोर्सची डेफिनेशन किंवा तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या की जर का सर्कलच्या बाहेर जर का फोर्स अप्लाय होत असेल, आपण काय केलं होतं? जर का फोर्स जर का ह्या डायरेक्शनला किंवा सेंटरच्या डायरेक्शनला अप्लाय होत असेल तर आपण काय म्हणतो? सेंट्रीपिटल फोर्स. आणि फोर्स जर का सर्कलच्या बाहेर जर का अप्लाय होत असेल म्हणजे सेंटरच्या अपोजिट साइडला जर अप्लाय होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सेंट्रीफ्युगल फोर्स. म्हणजे ह्या n ची व्हॅल्यू जी आहे ती काय झाली? सेंट्रीफ्युगल फोर्सची व्हॅल्यू. ओके, म्हणजे आपण n म्हणजे काय लिहू शकतो? n इज इक्वल टू सेंट्रीफ्युगल फोर्स. म्हणजे काय? दॅट इज n is equal to m r ओमेगा स्क्वेअर. सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला. बरोबर आहे. आता n is equal to m v स्क्वेअर डिवाइड बाय r. आता हे तर आपण मी म्हणतो कन्फ्युजन 20 ते 25 झाला असेल. v is equal to r ओमेगा. हा फॉर्म्युला आपण 25 झालाच असेल. ठीक आहे, तर n is equal to m v स्क्वेअर डिवाइड बाय r. इथपर्यंत आपण आलो. आता काय करायचं? याला आपण इक्वेशन 2 नाव देऊ. ओके, याला इक्वेशन 2 म्हणू आपण.
ओके, इथपर्यंत आपण आलो. आता आपल्याला एफएस आणि एन याच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे. फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि एन मध्ये जर काहीतरी रिलेशन सांगितलं तर ते कसं सांगता येईल की फोर्स ऑफ फ्रिक्शन किंवा रिलेशन नाही, ही डायरेक्ट कंडिशन आहे की स्टॅटिक फोर्स म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन. तर जर का थेरी मध्ये लिहायचं तसं लिहिता येईल की स्टॅटिक फोर्स is always less than okay, or equal to normal reaction. हा जो स्टॅटिक फोर्स आहे हा या नॉर्मल रिएक्शन पेक्षा नेहमी कमीच असेल. जर का स्टॅटिक फोर्स या नॉर्मल रिएक्शन पेक्षा जास्त असला तर गाडी फसून जाईल इथे आणि गाडी खाली पडेल, अनबॅलन्स होईल ना ते. याच्यापेक्षा जर का फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी असला, नॉर्मल रिएक्शन पेक्षा जर का फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी असला तरच गाडी त्या सर्क्युलर पाथ वर इझिली मूव्ह करू शकेल. जर का फोर्स ऑफ फ्रिक्शन जर का जास्त असलं, जर का फ्रिक्शन जर का जास्त असलं, जर का फोर्स ऑफ फ्रिक्शन जर का जास्त असलं तर गाडी मूव्ह होणार नाही. तिचं वेलोसिटी कमी होईल, गाडी अनबॅलन्स होईल, गाडी खाली पडेल. बरोबर आहे. तर फोर्स ऑफ फ्रिक्शन हा नॉर्मल रिएक्शन पेक्षा नेहमीच कमी किंवा जास्तीत जास्त त्याच्या बरोबर असेल, पण त्याच्यापेक्षा जास्त कधीच नसणार. फोर्स ऑफ फ्रिक्शन नॉर्मल रिएक्शन पेक्षा जास्त कधीच नसतात. एक तर फोर्स ऑफ फ्रिक्शन नॉर्मल रिएक्शन सारखे असेल किंवा फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी असेल नॉर्मल रिएक्शन पेक्षा. तर यालाच आपण फॉर्म्युला मध्ये असे लिहू शकतो, दॅट इज फोर्स ऑफ फ्रिक्शन इज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस. आता हा म्यू एस कुठून आला? या रिलेशन जर का सांगायचं असेल ह्या दोघांचं तर म्यू एस हा तिथे आणावं लागेल. का बरं? कारण म्यू एस काय कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे, इथे साइडला तुम्ही लिहून घ्या की म्यू एस ला काय म्हणतात? कोएफिशिएंट. जागा कमी असल्यामुळे मी लिहित नाही. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, तुम्ही इथे म्यू एस ला लिहून घ्या. ओके, एफएस इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस इनटू एन. ओके, आता म्यू एफएस चा फॉर्म्युला काय आहे? ठीक आहे, एमजी काय आपण या दोघांचं रिलेशन काढलं आणि यांचा फॉर्म्युला काय आहे? एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर. तर आता हे दोन फ्रॉम इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड आपण याला कसं लिहू शकतो? फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आपण कसं लिहू शकतो? एफएस च्या ठिकाणी काही एमजी इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस इनटू हे काय झालं? m into v square divided by r. इथपर्यंत क्लिअर? ओके, आता हे m आणि हे m कॅन्सल होईल. ओके, आता त्याला आपण कसं लिहू शकतो? g. ठीक आहे, हे g ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू काय राहिले? म्यू एस बाकी म्यू एस. ओके, हे काय? v स्क्वेअर डिवाइड बाय आर. बरोबर आहे. आता हे आर या साइडला पाठवा म्हणजे g into r is always less than or equal to mu s into v square. इथपर्यंत क्लिअर? आता हे mu सुद्धा या साइडने पाठवून g into r divided by mu s म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन is always less than or equal to काय? v square. बरोबर. याला आपण कसं लिहू शकतो? v square is always greater than or equal to का? याला तर आपण उलट लिहितो ना, g into r divided by mu s is always less than or equal to v square. म्हणजे काय? v square काय झाला? ग्रेटर झाला. कशापेक्षा? याच्यापेक्षा. फक्त आपण उलट लिहितो. v square is greater than or equal to gr upon mu s. बरोबर. फक्त v या साइडला आणला, v तर त्या साइडला आणली. ठीक आहे, आता v स्क्वेअर आहे. ठीक आहे, आता आपल्याला v काढायचा आहे. v is less than or equal to. आता जर का स्क्वेअर कॅन्सल झाला तर इथे काय होईल? स्क्वेअर रूट येऊन जाईल. स्क्वेअर रूट ऑफ g into r divided by mu s. आणि v काय झालं? v मिनिमम. ओके, आता हे झालं आपलं डेरिव्हेशन कशाचं? व्हॉल्टेजचं. तर आता हे v काय सांगतो आपल्याला? हे जे v आपण काढले एवढं खटाटोप करून हे जे v आपण काढले हे कशासाठी काढले? तर हे v काय सांगतं?
जी व्हेलॉसिटी आहे ह्या गाडीची जी व्हेलॉसिटी आहे व्ही मिनिमम आपण याला डिनोट केलंय. ही व्हेलॉसिटी जी आहे ह्या गाडीची यापेक्षा जर का कमी असली, ह्या व्ही मिनिमम पेक्षा जर का कमी व्हेलॉसिटीने जर का गाडी पळवली तर गाडी ऑब्विसली खाली पडेल. ठीक आहे. आता याची रेडियस आर म्हणजे काय, रेडियस म्यूएस म्हणजे काय, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, हे सगळ्यांचे जर का आपण कॅल्क्युलेशन केलं, ठीक आहे, तर त्या कॅल्क्युलेशनला जी किंमत येईल, जी व्हॅल्यू येईल, त्या व्हॅल्यू पेक्षा व्हेलॉसिटी जास्तच पाहिजे तरच ही गाडी या वॉलवरून फिरेल, या वॉल ऑफ वेलवरून फिरेल. ठीक आहे. ही जी वेल आहे या वेलच्या या वॉलवरून ही गाडी इझिली फिरू शकेल. कधी जर का व्हेलॉसिटी यापेक्षा जर का जास्त असली तर कमीत कमी जास्त पाहिजे याच्यापेक्षा, याच्या एवढी पाहिजे किंवा याच्यापेक्षा जास्त पाहिजे, पण याच्यापेक्षा जर कमी व्हेलॉसिटी जर का असेल तर गाडी यावरून रोटेट होणार नाही, गाडी ऑब्विसली खाली पडेल. ठीक आहे. तर हे झालं आपलं सेकंड ऍप्लिकेशन. ओके, फिजिक्स हे झालं आपलं सेकंड ऍप्लिकेशन. तर यावर प्रश्न कसा येऊ शकतो, एक्सप्लेन द वॉल ऑफ डेथ इन डिटेल्स. तर हे पूर्ण तुम्हाला करावं लागेल किंवा सरळ काय प्रूव्ह दॅट व्ही मिनिमम is less than or equal to GR into μs. एक तर असा प्रश्न आहे की प्रूव्ह करा V minimum is always less than or equal to GR divided by μs under root GR divided by μs. ठीक आहे. तर ऍप्लिकेशन फर्स्ट, ऍप्लिकेशन तर सेकंड आणि ऍप्लिकेशन तर जे की आपण उद्या बघणार आहोत त्याचं नाव आहे बँकिंग ऑफ रोड. तर हे तिन्ही ऍप्लिकेशन फार इम्पॉर्टंट आहे बोर्डाच्या पेपरच्या माध्यमातून. त्यानंतर याचे जे फॉर्म्युले आहेत, जे व्हेलॉसिटीचे जे याचे फॉर्म्युले आहेत ते सुद्धा तुम्हाला एमसीक्यू मध्ये आणि तुमच्या सीईटी मध्ये मेडिकलच्या असो इंजिनिअरिंगच्या असो फार महत्वाचे आहेत. फार प्रॉब्लेम याच्यावर आलेले आहेत, येतीलही, ह्याही वर्षी येतील. ऍप्लिकेशन 3 पैकी एक ऍप्लिकेशन 100% तरी येईलच बोर्डामध्ये. तर तुम्ही हे तिन्ही लेक्चर ऍप्लिकेशन फर्स्ट, सेकंड आणि थर्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे तुम्ही परफेक्ट करून ठेवा आणि काही अडचण असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. ओके, थँक्यू.